जय शिवराय मित्रांनो, नवीन रेशन कार्डच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा असा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे राज्यातील भटक्या विमुक्त जमातीच्या नागरिकांना, लाभार्थ्यांना आता कुठल्याही ओळखपत्राशिवाय, वास्तव्याच्या पुराव्याशिवाय नवीन शिधापत्रिकाचं वितरण केलं जाणार आहे। आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी.आर. 28 जून 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, राज्यामध्ये भटक्या विमुक्त जमातीच्या नागरिकांना आपल्या उदरनिर्वाहासाठी वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर करावं लागतं, त्याच्यामुळे वास्तव्याचा पुरावा त्यांच्याकडे उपलब्ध होत नाही। परिणामी रेशन कार्डसाठी अर्ज केल्यानंतर कागदपत्रासाठी त्यांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो। रेशन कार्ड उपलब्ध होत नाही किंवा शासनाच्या विविध योजनांचा देखील त्यांना लाभ घेता येत नाही। आणि याच पार्श्वभूमीवरती राज्यातील भटक्या विमुक्त जमातीला समाजात सन्मानाने जगता यावं, त्यांना आपलं स्वतःचं रेशन कार्ड काढता यावं, याचबरोबर शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी या नागरिकांना शिधापत्रिका घेत असताना ओळखपत्र आणि वास्तव्याच्या पुराव्याची अट शिथिल करण्याचा निर्णय या शासन निर्णयाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, याच्या संदर्भातील हा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता। 29 जून 2013च्या निश्चित केलेल्या प्रचलित पद्धतीनुसार आवश्यक असलेले पुरावे सादर करण्यामध्ये राज्यातील भटक्या विमुक्त समाजाच्या नागरिकांना येणाऱ्या अडचणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ओळखीचा पुरावा, आयडेंटिफिकेशन प्रूफ आणि वास्तव्याचा पुरावा, रेसिडेन्शियल प्रूफ सादर करण्याबाबत सूट देण्यात येत आहे। आणि अशा अर्जदाराकडून संबंधित कागदपत्राची मागणी करण्यात येऊ नये अशा प्रकारचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत। मात्र भटक्या विमुक्त जमातीच्या नागरिकांना नवीन शिधापत्रिका मिळवण्यासाठी खाली नमूद केलेल्या बाबीपैकी एका बाबीची पूर्तता करणं आवश्यक असल्याचं देखील याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये मतदार यादीमध्ये मतदार म्हणून नोंदणी झाल्याने प्राप्त झालेले मतदार ओळखपत्र किंवा सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या राजपत्रित अधिकाऱ्याचे भटक्या विमुक्त जमातीच्या नागरिक असल्याबाबतचं प्रमाणपत्र किंवा रहिवासी संदर्भात शहरी भागामध्ये नगरसेवक किंवा ग्रामीण भागामध्ये सरपंच, उपसरपंच यांचे त्या भागातील रहिवासी प्रमाणपत्र ग्राह्य धरावे। वरीलपैकी कोणतेही कागदपत्र किंवा आधार कार्ड जर उपलब्ध नसेल तरी सुद्धा या नागरिकांना एक स्वयं घोषणापत्र, ज्याच्यासाठी एक सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म प्रपत्र अ देण्यात आलेला आहे, अशा प्रकारचे एक प्रपत्र भरून देऊन सुद्धा या रेशन कार्डसाठी अर्ज करता येणार आहे। याच्या संदर्भातील स्वयं घोषणापत्र आपण या ठिकाणी पाहू शकता। मी किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याकडे आधार कार्ड नाही, मी व माझे कुटुंबीय जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अथवा शासन मान्यता प्राप्त अधिकृत आधार नोंदणी केंद्रामार्फत पुढील 3 महिन्याच्या आतमध्ये आधार कार्ड प्राप्त करून घेईल आणि याची माहिती उपनियंत्रक, जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी यांना अन्नधान्य वितरण करण्यासाठी उपलब्ध करून देईल। शासनाच्या नियमाप्रमाणे मला अनुदेय असलेलं अन्नधान्य वितरित करण्यात यावं। वरील माहिती माझ्या समजुतीनुसार खरी आहे, खोटी आढळल्यास मी शिक्षेसाठी पात्र राहील आणि अर्जदाराची सही किंवा अंगठा आणि अर्जदाराचं नाव अशा प्रकारचे एक प्रपत्र भरून दिल्यानंतर सुद्धा हेच ओळखीचा पुरावा असं समजून या ठिकाणी या रेशन कार्डचा अर्ज स्वीकृत केला जाणार आहे। आणि याच्यासाठी आता राज्य स्तरामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून विशेष मोहीम करण्याचे निर्देश सुद्धा या जी.आरच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण असा जी.आर आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।